अनेक लोकांच्या मनात एक प्रश्न असतो, पण तो उघडपणे विचारायला लोकांना संकोच वाटतो. स्त्रियांच्या शरीरात पाणी येणे म्हणजे नेमके काय असते? काही लोकांना वाटते की हा एखादा आजार आहे. काहींना वाटते की ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तर काही लोक याबद्दल पूर्णपणे चुकीची माहिती पसरवतात. पण प्रत्यक्षात डॉक्टर आणि विज्ञान या विषयाबद्दल काय सांगतात? आज आपण स्त्रियांच्या शरीरातील या नैसर्गिक प्रक्रियेबद्दल सोप्या भाषेत, शास्त्रीय पद्धतीने आणि सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ही माहिती प्रत्येक पुरुष आणि स्त्रीसाठी महत्त्वाची आहे. आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. हा विषय आहे स्त्रियांच्या शरीरातील पाणी येणे किंवा योनीतून बाहेर येणारा नैसर्गिक द्रव. अनेक लोक या गोष्टीकडे चुकीच्या नजरेने पाहतात. काही लोकांना वाटते की ही लाजिरवाणी गोष्ट आहे, तर काही लोक याला एखादा आजार समजतात. परंतु वैद्यकीय विज्ञानानुसार ही स्त्रियांच्या शरीरातील एक नैसर्गिक आणि आरोग्यदायी प्रक्रिया आहे. स्त्रियांच्या शरीराची रचना खूप जटिल आणि आश्चर्यकारक असते. स्त्रियांच्या प्रजनन प्रणालीमध्ये अनेक महत्त्वाचे अवयव असतात. त्यामध्ये अंडाशय, गर्भाशय, फलोपियन ट्यूब आणि योनी यांचा समावेश होतो. या सर्व अवयवांचे काम एकमेकांशी जोडलेले असते आणि शरीरातील अनेक प्रक्रिया या अवयवांवर अवलंबून असतात. योनी हा स्त्रियांच्या शरीराचा एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा भाग आहे. या भागामध्ये लहान लहान ग्रंथी असतात, ज्या शरीराच्या गरजेनुसार द्रव तयार करतात. हा द्रव सामान्यतः पारदर्शक किंवा थोडासा पांढरट असतो. लोक सामान्य भाषेत याला पाणी येणे असे म्हणतात. हा द्रव शरीरासाठी खूप महत्त्वाचा असतो, कारण तो योनीला ओलसर ठेवतो आणि त्या भागाला कोरडे पडण्यापासून वाचवतो. जर योनीचा भाग खूप कोरडा झाला तर तिथे त्रास, खाज किंवा जळजळ होऊ शकते. त्यामुळे शरीर नैसर्गिकरित्या असा द्रव तयार करून त्या भागाचे संरक्षण करते. योनीतून येणारा हा द्रव शरीराच्या स्वच्छतेसाठी देखील महत्त्वाचा असतो, कारण या द्रवामुळे योनीच्या आतमध्ये असलेले मृत पेशी आणि सूक्ष्म जंतू बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे त्या भागाचे आरोग्य टिकून राहते. स्त्रियांच्या शरीरात हार्मोन्सची भूमिका खूप मोठी असते. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन मुख्य हार्मोन्स स्त्रियांच्या शरीरातील अनेक प्रक्रिया नियंत्रित करतात. मासिक पाळीच्या चक्रामध्ये या हार्मोन्सचे प्रमाण बदलत राहते. या बदलांमुळे योनीतून येणाऱ्या द्रवाचे प्रमाण देखील बदलू शकते. मासिक पाळीच्या चक्रामध्ये काही दिवस असे असतात जेव्हा हा द्रव अधिक प्रमाणात येऊ शकतो. विशेषतः ओव्ह्युलेशनच्या काळात हा द्रव थोडासा पातळ आणि चिकट स्वरूपाचा असतो. ओव्ह्युलेशन म्हणजे अंडाशयातून अंडे बाहेर पडण्याची प्रक्रिया. या काळात स्त्रीचे शरीर गर्भधारणेसाठी तयार होत असते. अनेक महिलांना त्यांच्या आयुष्यात कधीतरी असा अनुभव येतो की अचानक योनीतून द्रवाचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी काही महिलांना भीती वाटते की कदाचित हा एखादा आजार असू शकतो. पण जर द्रवाचा रंग सामान्य असेल आणि त्यासोबत खाज, वेदना किंवा जळजळ होत नसेल तर ते पूर्णपणे सामान्य असू शकते. कधीकधी भावनिक आणि मानसिक स्थिती देखील शरीरावर परिणाम करते. जेव्हा एखादी स्त्री आनंदी असते, रिलॅक्स असते किंवा भावनिकदृष्ट्या आरामात असते, तेव्हा शरीरामध्ये काही नैसर्गिक प्रतिक्रिया होऊ शकतात. अशा वेळी शरीरातील काही ग्रंथी सक्रिय होतात आणि ओलावा तयार होऊ शकतो. स्त्रियांच्या शरीरातील ही प्रक्रिया शरीराच्या संरक्षणासाठी देखील महत्त्वाची असते. योनीमध्ये काही चांगले जीवाणू असतात जे त्या भागाचे संतुलन राखतात. योनीतून येणारा द्रव हे संतुलन टिकवून ठेवण्यास मदत करतो. गर्भधारणेच्या काळात देखील हॉर्मोन्समध्ये मोठे बदल होतात. त्यामुळे त्या काळात योनीतून येणाऱ्या द्रवाचे प्रमाण वाढू शकते. डॉक्टरांच्या मते गर्भधारणेदरम्यान असे होणे सामान्य आहे, पण काही परिस्थितींमध्ये सावध राहणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, जर द्रवाचा रंग पिवळा, हिरवा किंवा राखाडी झाला असेल किंवा त्याला तीव्र वास येत असेल तर ते संसर्गाचे लक्षण असू शकते.
अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे असते. स्त्रियांच्या आरोग्यासाठी स्वच्छता राखणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. दररोज स्वच्छ आणि आरामदायी कपडे घालणे, खूप घट्ट कपडे टाळणे आणि शरीराची स्वच्छता राखणे या गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. अनेक डॉक्टर सुचवतात की योनीच्या भागामध्ये जास्त सुगंधी साबण किंवा रसायनांचा वापर टाळावा, कारण त्यामुळे त्या भागातील नैसर्गिक संतुलन बिघडू शकते. आजच्या काळात आरोग्य शिक्षणाला खूप महत्त्व दिले जाते, कारण योग्य माहिती नसल्यामुळे अनेक गैरसमज निर्माण होतात. विशेषतः तरुण मुलींना त्यांच्या शरीरातील बदल समजून घेणे खूप आवश्यक आहे. जेव्हा महिलांना त्यांच्या शरीरातील नैसर्गिक प्रक्रिया समजतात, तेव्हा त्या त्यांच्या आरोग्याची अधिक चांगली काळजी घेऊ शकतात. त्यामुळे अशा विषयांवर योग्य माहिती देणे खूप महत्त्वाचे आहे. स्त्रियांच्या शरीरातील नैसर्गिक प्रक्रियांबद्दल योग्य माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे, कारण माहिती नसल्यामुळे अनेक वेळा अनावश्यक भीती निर्माण होते. योनीतून येणारा द्रव हा शरीराच्या आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा द्रव शरीराला स्वच्छ ठेवण्यास मदत करतो आणि त्या भागाला संसर्गापासून संरक्षण देतो. योनीमध्ये नैसर्गिकरित्या काही उपयुक्त जीवाणू असतात. हे जीवाणू त्या भागाचे संतुलन राखण्याचे काम करतात. जर हे संतुलन बिघडले तर संसर्ग होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच शरीर नैसर्गिकरित्या असा द्रव तयार करते ज्यामुळे त्या भागातील वातावरण संतुलित राहते. अनेक वेळा महिलांना त्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये या द्रवाच्या प्रमाणामध्ये बदल जाणवू शकतो. उदाहरणार्थ, किशोरवयात म्हणजेच प्युबर्टीच्या काळात शरीरात हार्मोन्सचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे त्या काळात योनीतून द्रव येणे सुरू होऊ शकते. ही प्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिक असते आणि ती शरीर प्रौढ होत असल्याचे संकेत देते. मासिक पाळीच्या चक्रामध्ये देखील या द्रवाचे स्वरूप बदलू शकते. काही दिवस हा द्रव थोडा घट्ट असू शकतो, तर काही दिवस पातळ आणि पारदर्शक असू शकतो. हे सर्व हार्मोन्सच्या बदलांमुळे होते. त्यामुळे महिलांनी या बदलांबद्दल घाबरण्याची गरज नसते. काही वेळा जीवनशैली देखील या प्रक्रियेवर परिणाम करू शकते. उदाहरणार्थ, खूप ताणतणाव, झोपेची कमतरता किंवा असंतुलित आहार यामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बदलू शकते. त्यामुळे शरीरातील इतर प्रक्रियांप्रमाणेच योनीतून येणाऱ्या द्रवामध्येही बदल होऊ शकतात. स्वच्छता राखणे हा स्त्रियांच्या आरोग्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. दररोज स्वच्छ आणि आरामदायी कपडे घालणे, विशेषतः कापसाचे कपडे वापरणे शरीरासाठी फायदेशीर असते, कारण कापसाचे कपडे त्वचेला हवा मिळू देतात आणि ओलावा कमी होण्यास मदत करतात. अनेक डॉक्टर सांगतात की योनीच्या भागात जास्त सुगंधी उत्पादने, स्प्रे किंवा कठोर रसायने वापरणे टाळावे, कारण त्यामुळे त्या भागातील नैसर्गिक जीवाणूंचे संतुलन बिघडू शकते. साध्या पाण्याने स्वच्छता राखणे हेच सर्वात सुरक्षित आणि योग्य मानले जाते. महिलांनी त्यांच्या शरीरातील बदलांकडे लक्ष देणे देखील खूप आवश्यक आहे. जर योनीतून येणाऱ्या द्रवाचा रंग अचानक बदलला, त्याला तीव्र वास येऊ लागला किंवा त्यासोबत खाज, जळजळ किंवा वेदना जाणवू लागली, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते, कारण हे कधीकधी संसर्गाचे लक्षण असू शकते. योग्य माहिती आणि जागरूकता यामुळे स्त्रिया त्यांच्या आरोग्याची अधिक चांगली काळजी घेऊ शकतात. त्यामुळे अशा विषयांवर शास्त्रीय आणि स्पष्ट माहिती मिळणे समाजासाठी खूप आवश्यक आहे.